अगं सारिका ताई, लवकर खाली चल. बाबा कामावरून आले आहेत. माधुरी आपल्या मोठ्या बहिणीला म्हणाली. दोघी बहिणी टेरेसवर गप्पा मारत बसल्या होत्या, पण बाबांना बघून पटकन उठल्या आणि खाली आल्या. गौतमरावांनी गाडी लावली आणि ते घरात आले. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी घरामध्ये शांतता होती. आईने बाबांना चहा आणून दिला आणि चहा घेत बाबा म्हणाले, चव्हाण यांनी आपल्या सारिकासाठी खूप चांगले स्थळ आणले आहे. उद्या तिला पाहायला येणार आहेत. उद्या सारिकाला लवकर तयार व्हायला सांग. आई म्हणाली, ठीक आहे, पण एकदा विचारा तिला इतक्यात लग्न करायचे आहे का? बाबा म्हणाले, लवकर म्हणजे आधीच खूप उशीर झाला आहे. घरात 2-2 लग्नाच्या मुली आहेत आणि तू आता शुभ कार्यात अडथळा आणू नको. सारिकाच्या मनात काहीही भरू नकोस. मी काही मुलींचा शत्रू नाही. मलाही काळजी आहे त्यांची. दोन्ही मुली आईबाबांचं हे सगळं बोलणं ऐकत होत्या. सारिका ही माधुरीपेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. घरात आई बाबा आणि ह्या दोघी असं छोटंसं कुटुंब होतं. पण घरात गौतमरावांचा दरारा होता. गौतमरावांनी दोन्ही मुलींना धाकात वाढवलं होतं. लहानपणापासूनच मुलींना कोणत्या शाळेत घालायचं आणि मोठं झाल्यावर मुलींनी काय शिकायचं हे बाबांनीच ठरवलेलं होतं. दोघी बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण त्या नोकरी न करता घरातच राहत होत्या. कारण गौतमरावांनी दोन्ही मुलींना शिक्षण तर दिलं, पण त्यांनी नोकरी करायची तर ती सासरी जाऊन, असं त्यांचं म्हणणं होतं. केवळ मुलींचे शिक्षण पाहून त्यांना चांगल्या घरातील स्थळं येतील म्हणून त्यांनी मुलींना शिकवलं होतं. आणि तसं झालंही. कारण जो मुलगा सारिकाला पाहायला येणार होता तो चांगल्या श्रीमंत घरातील आणि उच्च शिक्षित एकुलता एक मुलगा होता. सुशांत असं त्या मुलाचे नाव होते. दुसऱ्या दिवशी मुलाकडले सारिकाला पाहण्यासाठी आले. सारिकाने लाल रंगाची साडी नेसली होती आणि ती साडीत खूपच सुंदर दिसत होती. सारिका पाहता क्षणी मुलाला खूप आवडली. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि मुलाच्या आईबाबांनी आम्हाला मुलगी पसंत आहे असं सांगितलं. गौतमरावांनी कशाचा विचार न करता लगेचच आमचाही होकार आहे असं सांगितलं. सारिकाच्या आईला मात्र हे काही पटलं नाही. कुणाचाही विचार न घेता गौतमरावांनी लगेच होकार दिला. त्यामुळे आई नाराज झाली होती, पण ती काही बोलू शकत नव्हती. पाहुणे गेल्यानंतर बाबा आईला म्हणाले, आता आपल्याला बसून चालणार नाही. लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे. मुलाच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांना महिन्याच्या आतमध्येच लग्न करायचे आहे. गौतमरावांना हे हातचं स्थळ घालवायचं नव्हतं. लग्नाची सर्व तयारी झाली आणि अखेर लग्नाचा दिवस आला. सकाळपासूनच सारिका नाराज दिसत होती. सारिकाच्या घरची परिस्थिती साधारण होती. खूप श्रीमंत नाही आणि गरिबीही नाही. पण आयुष्यभर बाबांनी जे काही साठवलं ते सारं मुलींसाठीच ठेवलं. खरं तर सारिकाला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती. तिला शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करून पैसे कमावून आई आणि बाबांना हातभार लावावा असे वाटत होते. पण मुलींचं चांगल्या घरात लग्न लावून द्यायचं हे ध्येय असणाऱ्या बाबांना स्थळ सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काही करायला तयार होते. सारिकाचे लग्न खूप थाटामाटात पार पडलं. आम्हाला काही नको, तुमच्या मुलीला काय द्यायचे ते द्या असं सांगून त्यांनी गौतमरावांकडून गाडी, फर्निचर, दागिने आणि बराच काही मागून घेतलं. सर्व काही बाबांनी लेकीला दिलं. सारिकाची पाठवणी करताना दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. सासरी जाताना सारिकाने तिच्या आईची साडी घेतली. ती तिच्या आईला म्हणाली, जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी यात विसावेन, कारण या साडीत तुझ्या मायेची ऊब आहे. पण तिची आई तिला ती साडी देत नव्हती. आई म्हणत होती की ही साडी खूप जुनी झाली आहे. पण तिने आईच्या हातातून घेऊन ती साडी बॅगेमध्ये ठेवली आणि आईबाबांचा आशीर्वाद घेऊन सासरी निघाली.
सासरे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने सारिकाला सर्वांच्या आवडीनिवडी सांगितल्या. सून घरात यायच्या आधी घरकामाला बाई होती, तिला उद्यापासून येऊ नकोस म्हणून सांगितलं. का तर घरात फक्त 4 जण आहोत, एवढं कुठं काम असतं. म्हणून सारिकाचा दिवस रोज पहाटे 5 वाजता सुरू होई. आंघोळ झाल्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, नवऱ्याचा डब्बा हे सर्व करून दोन्ही भांडी लादी हे सुद्धा तिलाच करावं लागायचं. एवढं सगळं करून सासू रोज नवीन पदार्थाची फरमाईश करायचीच. हे बनव ते बनव. स्वतःसाठी जरा सुद्धा वेळ नसायचा तिच्याकडे. एके दिवशी तिने नवऱ्याला विचारले, मी सुद्धा नोकरी करू का? तर नवरा म्हणाला, तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला काय कमी पडत आहे? 2 वेळेचं भरपूर जेवण मिळते ना तुला, आणि तू नोकरी करून काय करणार आहेस? माझ्या आईबाबांना नीट सांभाळ, त्यांना काय हवं नको ते बघ, ही तुझी खरी नोकरी आहे. असं बोलून सुशांत ऑफिसला निघून गेला. हे ऐकल्यानंतर सारिकाला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी तिला करमत नव्हतं म्हणून तिने बहिणीच्या मोबाईलवर कॉल केला. आपल्या आईला बहिणीला बोलल्यानंतर तिला छान वाटले. संध्याकाळी सुशांत ऑफिसवरून आला. तो अजून बसतोच तोपर्यंत सासू म्हणाली, सुशांत, आम्ही या घरात राहायचं की नाही ते सांग बाबा. यावर तो म्हणाला, आई अशी का बोलत आहेस? काय झालं तुला? अरे तुझी बायको दिवसभर माझ्यासोबत न बोलता तिच्या बहिणीसोबत आणि आईसोबत बोलते आणि वर सांगत होती की सासू मला खूप त्रास देते. हे ऐकून सुशांतने मोठ्याने सारिकाला आवाज दिला. ती लगेचच सुशांत पाशी आली आणि म्हणाली की तुमच्यासाठी चहा बनवू का? सुशांत त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या कानाखाली मारत म्हणाला की तू माझ्या आईबद्दल तुझ्या बहिणीला झाडी लावत होती. अहो, मी का झाडी करेन आईंची? मी बोलताना आईचं नाव सुद्धा घेतले नाही. आई बाबांनी माधुरीची चौकशी केली फक्त. सुशांत म्हणाला, मग माझी आई खोटं बोलत आहे का? हे बघ, कानामागून येऊन तिखट व्हायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर जिथून आलीस तिथं निघून जा आणि तो मोबाईल इकडे दे, असं तो रागात म्हणाला. सारिका म्हणाली, अहो पण माझं जरा ऐकून तर घ्या. त्याने मोबाईल घेतला. तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली होती. रात्रभर ती खूप रडत होती, पण तिच्या नवऱ्याने साधं तिला समजावलं सुद्धा नाही किंवा रडू नको असं म्हणला नाही. मुलगा आपल्या बाजूने आहे म्हटल्यावर सासूने तिच्यावर खूप बंधने घातली. शेजाऱ्यांना बोलायचं नाही, बाहेर कुठं जायचं नाही, तिने सांगितलेल्या भाज्याच बनवायच्या. या सर्व गोष्टीमुळे तिचा कोंडमारा होऊ लागला आणि काही बोलली की एकाचे 2 करून मुलाला सांगायचे आणि तोही आईचे ऐकून हात देखील उचलू लागला. एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे सारिकाची अवस्था झाली होती. इकडे आई मुलीचा फोन येत नव्हता, त्यामुळे काळजीत होती. तिने बाबांना सांगितले की अहो, खूप दिवस झाले सारिकाला बोलून, तेही फोन करत नाही आणि आपला फोन तिला लागत नाही. तुम्ही एकदा जाऊन येताय का तिच्याकडे? मला खूप काळजी वाटत आहे. गौतमराव म्हणाले, वेडी आहेस का तू? ती एवढ्या मोठी घरची सून आहे, तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का? आणि एवढी चांगली माणसं, ते काय करणार आहेत तिला? तुला एवढी भीती वाटण्याचे काही कारण नाही. 5 महिने झाले आहेत सारिकाच्या लग्नाला. तिने कधी काही तक्रार तरी केली आहे का? आणि सुशांत, जावई बापूंनी सांगितलं होतं मला की ती त्यांच्याबरोबर लवकरच ऑफिस सुद्धा जॉईन करणार आहे, म्हणून त्यात व्यस्त असेल ग ती. अगदी सुखात असेल ती, म्हणून तिला आपली आठवण येत नसेल. आणि चांगलंच आहे ना, आपली लेक सुखात आहे, ते रमली असेल संसारात. याहून आईबापाला आणखीन काय हवं असतं? फुलासारखे जपतात आपल्या लेकीला सासरकडची मंडळी. उगाच काळजी करू नको. हे ऐकून माधुरी गौतमरावांना म्हणाली, बाबा मी एक बोलू का? बाबा
ताई लग्न झाल्यापासून फक्त एकदा आली होती, तेही 2 दिवसांसाठी. त्यानंतर ती गेली तेव्हा तिने फक्त एकदाच कॉल केला. त्यानंतर मी अनेकदा ताईला फोन केला तर तिचा फोन बंद येतोय आणि दाजीला कॉल केला तर ते बोलतात मी तिला फोन करायला सांगतो आणि तरीही ताई कॉल करत नाही. असं होऊ शकत नाही. आता तर दाजीसुद्धा फोन उचलत नाहीत. माणूस कितीही व्यस्त असला तरी आपल्या माणसांना फोन करतोच. हे ऐकून आता बाबांना सुद्धा लेकीची काळजी वाटली, पण त्यांनी तसं बोलून नाही दाखवलं. ते म्हणाले, ठीक आहे, उद्या मी तुमच्या समाधानासाठी सारिकाकडे जातो. दुसऱ्या दिवशी गौतमराव सारिकाकडे निघाले. ते तिच्या घरी पोचले तर सासू काहीतरी खात मोबाईल बघत बसली होती. मी आत येऊ का असं म्हणत बाबा आत गेले. त्यावर सासू म्हणाली, असं अचानक कसं काय आलात? फोन तरी करायचा. गौतमरावांना हे ऐकून जरा वेगळं वाटलं, पण म्हणाले, इकडे एक काम होतं, म्हटलं जाता जाता लेकीला पाहून जावं म्हणून आलो आहे. सासू म्हणाली, ठीक आहे. ताईसाहेब, माझी लेक सारिका कुठे आहे तिला सांगा, तिचे बाबा आलेत म्हणून. यावर सासू म्हणाली, अहो तिने आता ऑफिस जॉईन केलं आहे. दोघं नवरा बायको ऑफिसला गेले आहेत. हे ऐकून गौतमरावांना खूप आनंद झाला. मुलीची खुशाली कळताच बाबा म्हणाले, ठीक आहे, आता मी निघतो. सारिकाला सांगा मी आलो होतो म्हणून आणि ह्या आळूच्या वड्या घ्या, तिच्या आईने पाठवल्या आहेत. तिच्यासाठी डब्बा देत बाबा म्हणाले आणि ते निघून गेले. तिच्या सासूने साधं पाणी सुद्धा विचारलं नव्हतं त्यांना. गौतमराव घरी पोचले आणि म्हणाले, तुम्ही दोघी काही टेन्शन घेत जाऊ नका. आपली सारिका आता ऑफिसला जाते. घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना वेळ मिळत नसेल फोन करायला, एवढंच. खरं तर गौतमराव आले होते तेव्हा सारिका घरातच होती. तापाने फणफणली होती, त्यामुळे ती झोपली होती. तिला माहीतच नव्हतं बाबा आलेत म्हणून. आई बाबांना म्हणाली, मग कसं आहे माझं बाळ आणि काय बोलणं झालं तुमचं? नीट बोलतात का तिच्याशी? आणि ती छान बोलली की घाबरत बोलली तुमच्याशी? आई हसत म्हणाली. यावर गौतमराव म्हणाले, तुला काय वाटतं, तू एकटीच माया करतेस का मुलींची? अगं मी सुद्धा माझ्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतो. फक्त तुझं प्रेम दिसतं आणि माझं नाही. दोन्ही मुली माझ्या काळजाचा तुकडा आहेत. हे सगळं माधुरी ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने गौतमरावांना घट्ट मिठी मारली. गौतमराव म्हणाले, अगं वेडाबाई, काय झालं तुला रडायला? बाबा, तुमचं सुद्धा आमच्या बहिणींवर आई इतकंच प्रेम आहे हे समजलं आणि मला रडू आलं. आज सारिका ताई इथं असायला हवी होती. हे बघून आईच्या डोळ्यात पाणी आले. पण डोळे पुसत आई म्हणाली, अहो सांगणार आहात का माझी लेक काय बोलली ते? बाबा म्हणाले, अगं ती मला कशी बोलेल? ऑफिसला गेली होती ती, आमची भेट झाली नाही. अहो पण आता रात्र झाली आहे. सासूबाईंनी तिला सांगितलं असेल की तुझे बाबा येऊन गेले, मग तिने अजून फोन का केला नाही? आपली मुलगी असं करू शकत नाही. तुम्ही येऊन गेलात हे समजल्यावर तिने नक्की फोन केला असता. काहीतरी गडबड आहे. मला माझ्या मुलीला पाहायचं आहे. दुसऱ्या दिवशी लगेचच सारिकाचे आई वडील आणि बहीण सारिकाच्या घरी पोचले तर तिच्या घरासमोर गर्दी दिसत होती. तिघेही खूप घाबरून गेले आणि आज जाऊन त्यांनी पाहिलं तर सारिका आपल्या आईच्या साडीला घेऊन निपचेत पडली होती. आईने सारिकाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठेना. मग आईने एकच हंबरडा फोडला. बाळा, तुला काय झालं? तुझी अवस्था अशी कशी झाली? मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस. आम्ही इतके परके झालो होतो का? असं बोलून जोर जोरात रडू लागली. बाबांना तर काही सुचेना. आपल्या लेकीबरोबर असं घडलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. माधुरी पण खूप रडत होती.
रडत असताना तिला सारिकाच्या हातात काहीतरी दिसलं. तिच्या हातात एक चिठ्ठी होती. तिने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. प्रिय बाबा, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते. मी खूप आजारी आहे. तुम्ही या आणि मला इथून घेऊन जा. मला खूप त्रास होतोय. तुम्ही या घरात माझं लग्न व्हावं म्हणून तुमचे ऐपत नसताना देखील भरमसाठ खर्च करून लग्न लावून दिलं. तुम्हाला वाटलं होतं की मी आता सासरी खूप सुखात राहीन, पण असं काहीच झालं नाही. रोज मला इथं मारहाण केली जाते. सगळ्यांचं सर्व करून मी कुठंतरी कमी पडत आहे. माझा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे. बाबा, इथं मी फक्त एक बिनपगारी कामवाली बाई आहे. आजपर्यंत मला कोणीही विचारले नाही की तुला काय हवं आहे, तुला काय वाटतं, तू जेवलीस का, खूप काम केलंस, जरा वेळ आराम कर. मला जेवायला सुद्धा देत नाहीत हे लोक. माझा खूप कोंडमारा होतोय. स्वतःला संपवण्याचा विचार अनेकदा मनात आला, पण माझी हिंमत झाली नाही बाबा. इतरांचं जाऊ द्या, पण नवरा सुद्धा मला काही किंमत देत नाही. त्यांच्यासमोर माझी किंमत शून्य आहे. रोज घरात भांडण असतात. तुमचे जावई रोज म्हणतात इथं राहू नको, माहेरी निघून जा. बाबा, मग मी नक्की कुठं जायचं होतं? तुमच्याकडे. आणि मी आल्यावर तुम्ही माझं ऐकून घेतलं असतं का? पण बाबा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ऐकाल ना? आपल्या माधुरीचे लग्न करताना मुलाच्या घरची श्रीमंती पाहू नका. मोठं घर, महागड्या वस्तू, दागिने, गाड्या ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. मुलगा बघताना मुलाची माणुसकी आणि त्याच्या मनाची श्रीमंती बघा. मग तो गरीब असला तरी चालेल. माहित नाही ही चिठ्ठी तुम्हाला केव्हा मिळेल, तेव्हा मी जिवंत असेल की नाही. तुमची लाडकी सारिका. चिठ्ठी वाचल्यावर गौतमराव जावयाच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले, तुझ्यासारख्या माणसाशी माझ्या सोन्यासारख्या मुलीचं लग्न लावून दिलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मला माफ कर बाळा. म्हणून बाबा रडू लागले. सारिकाला आपल्या घरी नेऊन जड अंतकरणाने आईबाबांनी आपल्या मुलीला अखेरचा निरोप दिला आणि सुशांत आणि त्याच्या आईवर पोलीस केस केली आणि याच्यावर कोर्टने त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षा दिली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.